स्वागत आहे। आणि आजचा आपला टॉपिक आहे इतिहासमधील प्राचीन भारत या टॉपिकवरती। प्राचीन भारत कोणता? प्राचीन भारत तलाठी भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका 17 नंबरची, जिच्यामध्ये आपण प्राचीन भारत हा टॉपिक बघणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडनं PDF घेतलेली आहे त्यामध्ये मी त्यांना तलाठी भरतीचा प्रीचा सिलेबस दिलेला आहे। त्यांच्या लक्षात येईल की इतिहासमध्ये स्टार्टिंगलाच प्राचीन भारत हा टॉपिक दिलेला आहे, त्यावरती भरपूर सारे असे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। जे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात तेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओ रोज बघत चला, सकाळी 9 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो। चला तर सुरुवात करूया। आणि ज्या विद्यार्थ्यांनी 5000ची PDF घेतलेली आहेत त्यांना पुढेही काही अडचण आली तर बिनधास्त SMS करायचा आपला WhatsApp नंबरवरती। त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करत जाऊ। पहिला प्रश्न आहे आपला प्राचीन भारतामधील इतिहास या विषयातील प्राचीन भारतामधील। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण जे टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत किमान 1 ते 2 मार्क्स तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून मिळवून देणारे हे व्हिडिओ आहेत। म्हणून वारंवार सांगत असते की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला। चला, आपला पहिला प्रश्न आहे, सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर कोणते होते? योग्य उत्तर आहे, उत्तर जर येत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे हां। उत्तर आहे पर्याय क्रमांक B, लोथल ही सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर होते। आणि लक्षात घ्या मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना PDF पाहिजे असेल 5000 प्रश्नांची प्लस त्यामध्ये आपण तलाठी भरती प्रिलिम्सचाही सिलेबस टाकलेला आहे। मग त्या 8 विषय जे दिलेले आहेत, समोर स्क्रीनवरती तुम्हाला 8 सब्जेक्ट दिसत आहेत। संपूर्ण सब्जेक्टचे पूर्ण टॉपिक्स मी त्या सिलेबसमध्ये कव्हर करून तुम्हाला दिलेले आहे। म्हणजे तुम्हाला त्या 8 विषयाच्या व्यतिरिक्त कोणत्याही टॉपिकवर अभ्यास करायचा नाही आहे। जे दिलं आहे ते प्रीला येणार आहेत त्यावरच अभ्यास करायचा आहे आणि आपण व्हिडिओही त्यानुसारच बनवत आहोत। आणि लक्षात घ्या, 5000 प्रश्नांची PDF ही जी 99 रुपयाला आहेत, यावरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे। 70 57 69 78 08 या WhatsApp नंबरवरती संपर्क साधायचा आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला तलाठीची प्रीची सिलेबस घ्यायचा आहे। तुम्ही एक वेळेस मॅसेज करा की PDF हवी आहे, फक्त तलाठी प्रिलिम्सचा अभ्यास हवा आहे। तलाठी प्रिलिम्सचा सिलेबस जो आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे। त्यासोबत 5000 प्रश्नांची PDF ही आपण तुम्हाला देणार आहोत। चला तर दुसरा प्रश्न आहे आपला, हडप्पा संस्कृतीचा शोध सर्वात प्रथम कोणत्या वर्षी लागला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 1921 साली हडप्पा संस्कृतीचा शोध सर्वात प्रथम लागला गेला होता। पुढचा प्रश्न, हडप्पा हे स्थळ सध्या कोणत्या देशात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, पाकिस्तान या देशामध्ये। कोणत्या? पाकिस्तान या देशामध्ये हडप्पा हे स्थळ सध्या उपलब्ध आहे, म्हणजे आहे तिथे स्थित आहे। पुढचा प्रश्न, मोहनजोदडो येथील प्रसिद्ध महास्नानगृह कशासाठी ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, धार्मिक स्नानासाठी मोहनजोदडो येथील प्रसिद्ध महास्नानगृह धार्मिक स्थानासाठी ओळखले जातात। पुढचा प्रश्न, सिंधू संस्कृतीतील लोकांना कोणत्या धातूची माहिती नव्हती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, लोखंड या धातूची सिंधू संस्कृतीतील लोकांना ओळख नव्हती किंवा माहिती नव्हती। पुढचा प्रश्न, लोथल हे प्राचीन स्थळ कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, गुजरात या राज्यामध्ये लोथल हे प्राचीन स्थळ आहेत। गुजरात या राज्यामध्ये लोथल हे प्राचीन स्थळ आहेत। लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न हे असेच आहे जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात। कोणी विचारतं इतके सोपे प्रश्न येतील का? अरे बाबा, दम धर, थोडा धीर धर। प्रत्येक व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्न देता येईल का? नाही देता येणार। आपल्याला फक्त सिलेबस कव्हर करायचा आहे। साधे प्रश्नही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचे आहेत। तुम्हाला माहिती आहे का, साधे प्रश्नसुद्धा येऊ शकतात। तुम्हाला वाटतं नाही इतके सोपे प्रश्न, सोपे नाही आहेत, ते सुद्धा टफ असतात आणि आपण एका व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर करू शकत नाही।
थोडा धीर धरा, फक्त व्हिडिओ रोजच्या रोज बघा आणि पूर्ण बघा. काय माहीत तुम्हाला, तुम्ही काय करता, अर्धे व्हिडिओ बघतात, पुढं सोडून देतात. शेवटी चांगलेही प्रश्न असतात, जे परीक्षेला विचारले जातात असेही प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेत असते. तुम्ही ते बघतच नाही आणि इतके सोपे प्रश्न येतील का? अरे बाबा, तुम्ही धीर धरा. संपूर्ण टॉपिक आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, कालीबंगन हे स्थळ कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान. राजस्थान या ठिकाणी कालीबंगन हे स्थळ आहे. पुढचा प्रश्न, सिंधू संस्कृतीतील नगर रचनेचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नियोजनबद्ध रस्ते व जलनिस्सारण व्यवस्था ही सिंधू संस्कृतीतील नगर रचनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत. पुढचा प्रश्न, ऋग्वेद हा कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे? मग आता द्यावर तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर. चला टपाटपा कमेंट करायचे आहे. तुमच्यासाठी हा प्रश्न देते मी. जर जे मुलं म्हणतात ना की सोपे प्रश्न आहे, यापेक्षा टफ द्या, तर त्यांच्यासाठी सांगते. सुरुवाती द्या टपाटपा प्रश्नाची उत्तरं. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, ऋग्वेद हा कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे? ऑप्शन आहे ए धार्मिक, बी वैद्यकीय, सी गणितीय, डी राजकीय. या 4 पैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगा, मग समजेल की खरंच तुमचाही अभ्यास टफमध्ये चालू आहेत. पुढचा प्रश्न आहे, 4 वेदांपैकी सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऋग्वेद. हा 4 वेदांपैकी सर्वात प्राचीन म्हणजे सर्वात स्टार्टिंगचा ज्याला आपण म्हणतो तो ऋग्वेद हा प्राचीन वेद आहे. पुढचा प्रश्न आहे, गायत्री मंत्र कोणत्या वेदात आढळतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऋग्वेद. यामध्ये गायत्री मंत्र हा आढळत असतो. लक्षात ठेवा, हे जे प्रश्न आहेत हे तुमच्या मुखपाठ व्हायला पाहिजेत. प्रश्न दिसल्या तुमचं ॲन्सरवरती टिक व्हायला पाहिजेत, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, वैदिक काळातील सभा आणि समिती कशाशी संबंधित होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजकीय संस्था यांच्याशी वैदिक काळातील सभा आणि समिती संबंधित होत्या. पुढचा प्रश्न आहे, उत्तर वैदिक काळात लोखंडासाठी कोणता शब्द वापरला जात असे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्याम अयस. यासाठी उत्तर वैदिक काळातील लोखंडासाठी शब्द वापरला जात असे. कोणता? श्याम अयस. पुढचा प्रश्न आहे, महाजनपदांची संख्या किती होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 16. एकूण 16 महाजनपदांची संख्या होती. पुढचा प्रश्न, प्राचीन भारतातील सर्वात शक्तिशाली महाजनांपैकी एक कोणते होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मगध. हे प्राचीन भारतातील सर्वात शक्तिशाली महाजनांपैकी एक होते. पुढचा प्रश्न आहे, मगधची प्रारंभीची राजधानी कोणती होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजगृह. ही मगधची प्रारंभीची राजधानी होती. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लुंबिनी. या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बोधगया. या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. पुढचा प्रश्न, बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सारनाथ. या ठिकाणी बुद्धांनी पहिला उपदेश दिला होता. पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कुठे झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुशीनगर. या ठिकाणी. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि रोजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, बौद्ध धर्मातील त्रिरत्न कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बुद्ध, धम्म आणि संघ. हे बौद्ध धर्मातील त्रिरत्न आहेत. कोणते? बुद्ध, धम्म आणि संघ. पुढचा प्रश्न, जैन धर्मातील 24वे तीर्थकार कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महावीर. हे जैन धर्मातील 24वे तीर्थकार होते. पुढचा प्रश्न, महावीरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुंडग्राम. हे महावीरांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न,
जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण मानले जात होते? कोणाला मानले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऋषभदेव यांना जैन धर्मातील पहिले तीर्थकार म्हणून मानले जात असे. पुढचा प्रश्न, मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न, चंद्रगुप्त मौर्याचा सल्लागार कोण होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कौटिल्य हे चंद्रगुप्त मौर्याचा सल्लागार होता. पुढचा प्रश्न, अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न, मॅगेस्थेनिस कोणाच्या दरबारात आला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारात मॅगेस्थेनिस आला होता. पुढचा प्रश्न, मॅगेस्थेनिसने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडिका हे मॅगेस्थेनिसने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव होते. काय? इंडिका. पुढचा प्रश्न, सम्राट अशोक कोणत्या वंशाचा राजा होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मौर्य साम्राज्याचा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला फास्टमध्ये. पुढचा प्रश्न आहे, अशोकाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे युद्ध कोणते होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलिंग युद्ध हे अशोकाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे युद्ध होते. पुढचा प्रश्न, अशोकाने आपल्या संदेशाचा प्रसार प्रामुख्याने कशाद्वारे केला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिलालेख व स्तंभलेख याद्वारे अशोकाने आपल्या संदेशाचा प्रसार केला होता. पुढचा प्रश्न, सारनाथ येथील सिंहस्तंभ कोणत्या सम्राटाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अशोक. याशी सारनाथ येथील सिंहस्तंभ अशोक या सम्राटाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सारनाथ. या भारतीय राष्ट्रीय चिन्ह सारनाथ ठिकाणच्या अशोक स्तंभाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, सातवाहन वंशाची राजधानी कोणती होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रतिष्ठान ही सातवाहन वंशाची राजधानी होती. पुढचा प्रश्न, प्राचीन प्रतिष्ठानचे आधुनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक, पैठण हे प्राचीन प्रतिष्ठानचे आधुनिक नाव आहेत. पुढचा प्रश्न, सातवाहन वंशातील सर्वात प्रसिद्ध राजांपैकी एक कोण? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गौतमीपुत्र सातकर्णी हे सातवाहन वंशातील सर्वात प्रसिद्ध राजांपैकी एक होते. पुढचा प्रश्न, गौतमीपुत्र सातकर्णी कोणाचा पराभव केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक शक यांचा. गौतमीपुत्र सातकर्णीने शक यांचा पराभव केला होता. पुढचा प्रश्न, गुप्त काळाला भारतीय इतिहासात कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुवर्णयुग या नावाने ओळखले जात असे. पुढचा प्रश्न, गुप्त वंशाचा संस्थापक कोण मानला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक मानला जात असे. पुढचा प्रश्न, भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला संबोधले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समुद्रगुप्त यांना भारताचा नेपोलियन म्हणून मानले जात असे. पुढचा प्रश्न, समुद्रगुप्ताची माहिती कोणत्या लेखातून मिळते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रयाग प्रशस्ती या समुद्रगुप्ताची माहिती प्रयाग प्रशस्ती या लेखातून मिळत असते. पुढचा प्रश्न, अलाहाबाद स्तंभलेख कोणाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समुद्रगुप्त याशी अलाहाबाद स्तंभलेख संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, आर्यभट्ट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे किंवा होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गणित व खगोलशास्त्र याशी संबंधित आर्यभट्ट हे होते. पुढचा प्रश्न, आर्यभट्टीय हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर्यभट्ट यांनी आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न, चरकसंहिता कोणत्या विषयाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आयुर्वेद याशी संबंधित चरकसंहिता या विषयाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, सुश्रुत संहिता कोणत्या विषयाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शल्यचिकित्सा याशी
सुश्रुत संहिता संबंधित आहेत. नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणत्या गुप्त राजाच्या काळात झाली असे मानले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुमारगुप्त प्रथम यांच्या काळात नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न, अजिंठा लेणी प्रामुख्याने कोणत्या धर्माशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बौद्ध धर्माशी अजिंठा लेणी प्रामुख्याने संबंधित आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, वेरूळ म्हणजेच एलोरा लेण्यांचे वैशिष्ट्य काय आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी या वेरूळ लेण्यांचे वैशिष्ट्य आहेत. मित्रांनो, हे होते इतिहासामधील प्राचीन भारत या टॉपिकवरती 50 MCQ प्रश्न. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रोज सकाळी आपले व्हिडिओ येत असतात, सकाळी 9 वाजता. रोज बघत चला. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि 5000 प्रश्नांची PDF आत्ताच लगेच आपल्या व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, त्यावर जाऊन संपर्क करा. त्यासोबतच सिलेबस, तलाठी भरती सिलेबस फ्रीचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे. तलाठीचे मॅसेज पडल्या PDF मॅसेज टाकल्या तुम्हाला तलाठी भरतीची फ्रीचा सिलेबस अगोदर भेटेल. मग वाटल्यास तुम्ही ती PDF परचेस करायची आहेत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इथेच थांबूया. धन्यवाद.